पालक पनीर, मटर पनीर, पनीर कढाई, पनीर क्रिस्पी, पनीर कोल्हापुरी. आपल्याला काय पनीर खायचा भस्म्या झालाय का? आपले पूर्वज किती पनीर खात होते. हल्ली कुठल्याही शेतकऱ्याच्या घरी गेलं तरी ताटात पनीरच. कुठे गेली ती आपली खाद्य संस्कृती? कुठे गेले ते थालीपीठ, दडपे पोहे आणि घावणे? कुठे गेलं ते अळूचं फतफद, मटकीची उसळ आणि उडदाचं घुटं? हल्ली असं वाटतं की कांदा, टोमॅटो आणि आले लसणाशिवाय जेवणाला चवच नाहीये. हल्ली बघा ना की युट्यूबवरच्या अनेक आजी बेक केलेली बिस्किटं पुन्हा बेक करून बेक केलेला केकच बनवतात. आता याला काय बोलायचं? साधं पावसाळ्यात येणाऱ्या टाकळा, तेरा, भारंगी, कुरडूची भाजी, चिचुरडी ह्यासारख्या रानभाज्या, लोणचं, पापड, मसाले, लाडूचे प्रकार, नुसते पोह्यांचे 100 प्रकार. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, ऋतूनुसार पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या ठिकाणच्या माणसांनी काय खावं आणि काय खाऊ नये याच्यासाठी आपल्या पूर्वजांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने नियम मांडलेले. पण आपल्या संस्कृतीला नावं ठेवणं किती कूल असतं म्हणून आपण सगळं करत असतो. काय वाढले पानावरती ही माडगुळकरांची कविता वाचली तरी आपल्याला खाद्य संस्कृती कळते. नक्की आपलं अन्न कुठलं तर ते रिजनल, ओरिजिनल आणि सीझनल असं. पण आपण काय खातोय तर पनीर, जे जर्सी गाईच्या दुधापासून बनवलेलं. मग ते निरोगी कसं? तुमच्या प्रदेशातला सगळ्यात भारी जुना पदार्थ कोणता? कमेंट करा.